हे तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या आवडीने ठेवलं असेल, त्याचा तुमच्या जन्मनक्षत्राशी काहीही संबंध नसेल, तर मात्र तुम्ही चालू नावावरनं राशी भविष्य नाही पाहू शकत. हो, पण काही काहींचं असं असतं की त्यांच्या पत्रिकेमध्ये जे अक्षर निघालं होतं त्या अक्षरावरनंच त्यांचं चालू नावसुद्धा ठेवलं जातं. म्हणजेच काय, तर त्यांचं जन्मराशीचं नाव आणि त्यांचं जे चालू नाव आहे ते एकच आहे. असं असेल तर गोंधळ होणारच नाही. पण बऱ्याचदा असं होत नाही. जन्मनाव जे असतं ते ठेवलं जात नाही किंवा त्यांनी हाका मारली जात नाही, डॉक्युमेंट्समध्ये ते नसतं. डॉक्युमेंट्समध्ये आत्या, मामा किंवा आई बाबा त्यांच्या आवडीने कुठलं तरी नाव निवडून ठेवतात. बऱ्याचदा आईवडिलांची दोन्ही नावं एकत्र करून नावं ठेवली जातात आणि मग ते चालू नाव आणि त्याचा जन्म नावाशी किंवा रास नावाशी काहीही संबंध नसतो. अशा चालू नावावरनं राशी भविष्य कधीही बघू नये. कुठलाही अनुभव येत नाही. कारण चालू नाव बदलता येतं पण रास कधीच बदलत नाही. आता जसं मुलींचं असतं, माहेरी एक नाव असतं आणि सासरी बऱ्याचदा त्यांचं जे हाका मारायचं नाव आहे ते सुद्धा बदललं जातं. माहेरी असेल वर्षा, तर सासरी गेल्यावरती ते आणखीन काहीतरी वेगळं ठेवलं जातं. मग अशावेळी त्यांची रास थोडी बदलते, रास तर तीच राहते. म्हणून चालू नावाने राशी भविष्य बघू नये जर ते चालू नाव जन्मनक्षत्रानुसार ठेवलेलं नसेल तर. पण जर ते जन्मनक्षत्रावरूनच ठेवलं असेल तर मात्र मग प्रश्नच येत नाही, कारण तुमचं जन्मरास नाव आणि चालू नाव एकच आहे. तर आता इथे तुमचा गोंधळ दूर झाला असेल की चालू नावावरनं राशी भविष्य पाहायचं की रास नावावरनं, तर रास नावावरनंच पाहायचं आहे हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. पण आता तरी आणखीन एक शंका असू शकते, जसं की आता हे जे अंकशास्त्र आहे त्यामध्ये तर नावाला किती महत्त्व असतं ना. म्हणजे स्पेलिंग चेंज केलं की तुमचं नशीब बदलतं किंवा तुमच्या बऱ्याचशा अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं. आणि मग तिथे तर ते तुम्हाला विचारत नाही की तुमचं रास नाव कोणतं आहे किंवा तुमचं चालू नाव कोणतं आहे. तिथे चालू नावालाच महत्त्व असतं. तर मग ही काय भानगड आहे? तर अंकशास्त्र ही एक वेगळी शाखा आहे. अंकशास्त्रामध्ये तुमचं जे हाका मारायचं नाव आहे त्याला महत्त्व असतं. त्याच्यामध्ये तुमच्या जन्मतारखेला महत्त्व असतं. बाकी गोष्टींचा विचार त्याच्यात केला जात नाही. नाव जे आपण हाका मारतोय त्याचा उच्चार, ध्वनी, त्याची कंपनं, व्हायब्रेशन या सगळ्या गोष्टीचा विचार तिथे केला जातो. त्यामुळे अंकशास्त्रामध्ये चालू नावालाच महत्त्व असतं. पण वैदिक ज्योतिषशास्त्रात मात्र तुमचं रास नाव महत्त्वाचं. रास नावावरूनच तुम्हाला राशी भविष्य पाहायचं असतं. आता ना सोशल मीडियावरती असे पण खूप व्हिडिओज येतात की ए नावाच्या लोकांनी ऐका, त्यांचं काय नशीब आहे, एस नावाच्या लोकांचं काय नशीब आहे. तेव्हाही प्रश्न येतो की मग आमचं चालू नाव पाहायचं की रास नाव पाहायचं. तर तिथे जेव्हा येतं की ए नावावरनं, एस नावावरनं किंवा के नावावरनं, तेव्हा तो कंटेंट ना अंकशास्त्रावरच जास्त करून आधारित असतो. तिथे ज्योतिषशास्त्र